माझ्या आईने मरताना मला एक लोकेट दिले आणि सांगितले की हे कधीही उघडू नकोस. मी ते लोकेट माझ्या हृदयाशी जपून ठेवले होते. लग्नानंतर जेव्हा माझ्या सासूने ते लोकेट पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी थरथरत्या हातांनी ते लोकेट उघडले तर आतून एक जुनी चिठ्ठी निघाली. ती वाचल्यानंतर माझ्यासमोर असे एक सत्य उघड झाले की ज्या स्त्रीला मी आयुष्यभर आई मानून पूजत राहिले, माझे नाव तर रिया आहे. खोलीत भयान शांतता पसरली होती. खिडकीचे पडदे अर्धे सरकलेले होते आणि संध्याकाळचा मावळता प्रकाश भिंतींवर लांब आणि अपूर्ण सावल्या पाडत होता. माझी आई खाटेवर झोपलेली होती. तिचे शरीर चादरीखाली विचित्रपणे गोठल्यासारखे वाटत होते, जणू ती आधीच कुठेतरी निघून गेली असावी. मी दोन्ही हातांनी त्यांचा एक हात धरला, तोच हात जो नेहमी माझ्या डोक्यावर असायचा. आज तो हाडांचा एक कमकुवत सापळा बनला होता. आई, माझा आवाज मलाच अनोळखी वाटला. गळ्यात जणू काटे टोचत होते. तिने आपल्या पापण्या किंचित वर केल्या. डोळ्यात तोच प्रेमळपणा होता, पण आता त्यात एक विचित्र हतबलता होती. आईने मान हलवली आणि माझ्याकडे पाहिले, जणू तिला चेहरा फिरवण्याचीही ताकद नव्हती. आई बेटा. तिचे ओठ उघडले तेव्हा आवाज अगदी क्षीण आला. मी लगेच अधिक जवळ गेले आणि व्याकुळ होऊन बोलले, मी इथेच आहे आई, कुठेही जात नाहीये, तुम्ही ठीक व्हाल. तिने कष्टाने हसण्याचा प्रयत्न केला. त्या हास्यात जणू अख्ख्या आयुष्याचा थकवा सामावलेला होता. तिचा दुसरा हात चादरीखाली थोडा हलला. मी वाकून पाहिले तर तिची बोटे माझ्या गळ्याकडे सरकत होती. तिने थरथरत्या हातांनी माझी चेन पकडली. चेनला बांधलेले ते लोकेट, ज्याकडे मी कधीच लक्ष दिले नव्हते, ते हळूहळू माझ्या तळहातावर आले. हे ठेवा आई, तुम्ही नंतर देऊन दे जा, आता आराम करा. मी ते लोकेट पुन्हा त्यांच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अतिशय अशक्त पण जिद्दीने मान हलवली. नाही, आत्ताच. मग त्या अडखळत शब्द गोळा करू लागल्या. बेटा, याला कधीही उघडू नकोस. माझे हृदय जोरात धडधडायला लागले. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले. आई, यात काय आहे? त्यांच्या ओठांवर एक विचित्र थरकाप उडाला. बस, वचन दे. मी लोकेट मुठीत बंद केले. मी वचन देते आई, मी हे कधीच उघडणार नाही. त्यांची बोटे हळूहळू माझ्या तळहातातून निसटली, जी मी पुन्हा घट्ट पकडली. पण आता त्यात कोणतीही हालचाल नव्हती. त्यांचा श्वास जोरात चालू होता, मग एक दीर्घ श्वास, आणि त्यानंतर अशी शांतता पसरली जिने संपूर्ण खोलीला गिळून टाकले. आई. मी त्यांना हलवले. त्यांच्या शरीरात एक अनोखी थंडी उतरली होती, जी माझ्या तळहाताद्वारे थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचली. मी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. ते शरीर ज्यात कधी आयुष्य धडधडत होते, ते आता दगडासारखे निर्जीव झाले होते. मी गळ्यातील ते लोकेट पकडले, जे विचित्रपणे गरम वाटत होते. मी रडत त्यांना हृदयाशी धरले आणि पहिल्यांदाच खूप रडले. श्वास घेणे माझ्यासाठी कठीण होत होते. त्या क्षणी मला असे वाटले जणू आईसोबत मी स्वतःसुद्धा कुठेतरी मरून गेली आहे आणि माझ्या छातीवर ठेवलेले हे लोकेट माझ्या मृत्यूची एक निशाणी आहे. माझी आई इतक्या सहजपणे माझ्यापासून दूर जाईल असा विचारही मी कधी केला नव्हता. काही काळानंतर माझे लग्न होणार होते, पण मनात काय चालले होते ते काही समजत नव्हते. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. काही वेळ मी आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत राहिले, पण आता खूप उशीर झाला होता. मी लगेच माझ्या काकांना फोन करून बातमी दिली. मला अंदाज आला होता की आई आता राहिली नाही, पण एकदा खात्री करून घ्यायची होती. डॉक्टरांकडे गेल्यावरही तेच ऐकायला मिळाले की त्या आता या जगात नाहीत. त्यानंतर अंत्यसंस्काराची व्यवस्था माझ्या काकांनीच सांभाळली. त्यावेळी ते एका वडिलांची भूमिका बजावत होते. काळाचा वेग झपाट्याने वाढत होता. अंत्यसंस्काराच्या दिवशी एक विचित्र शांतता होती. घरात लोक येत जात होते. प्रत्येकजण दुःख व्यक्त करत होता, पण भिंतींमध्ये जणू आईचाच आवाज कुठेतरी हरवला होता. प्रत्येक वस्तू आपल्या जागी होती, फक्त आईच नव्हती. थोडा वेळ मी बाहेर लोकांमध्ये बसून राहिले आणि नंतर थकल्यामुळे माझ्या खोलीत आले. दरवाजा बंद करून बसले, जणू बाहेरचे जग मला या सत्यापासून पुन्हा अनभिज्ञ करून टाकेल. पलंगाच्या कोपऱ्यावर बसून मी गळ्यात घातलेले लोकेट तळहातावर घेतले. हेच ते लोकेट जे आता माझा शेवटचा आधार बनले होते. शेवटी त्यांनी मला हे का दिले, हा प्रश्न मनात वारंवार येत होता. मी त्याकडे पाहत राहिले. बोटांनी त्यावर असलेल्या साध्या खुणांना स्पर्श केला आणि आईला साद घातली. खोलीत प्रतिसाद नव्हता, पण मनाला असे वाटले जणू ती ऐकत आहे. मी लोकेट हृदयाशी दाबले. तुम्ही चांगले नाही केलेत. अशा प्रकारे अचानक सोडून गेलात. मला एकटी पाडले.
आता वाटत होते की हळूहळू मनाचे ओझे हलके होत आहे. थोड्या वेळाने मी पलंगावर झोपली, पण डोळ्यातून झोप कोसो दूर होती. मी ते लोकेट उशीखाली ठेवले आणि अंधारात छताकडे बघत हळूहळू स्वतःशीच बोलू लागले. आज तुमची खूप आठवण आली आई. स्वयंपाकघरात गेली तर आवाज आला की मीठ थोडे कमी आहे. आई, तुमच्याशिवाय सगळं काही अर्थहीन वाटते. काश तुम्ही परत आला असता. प्लीज परत या आई. थोड्या वेळ मी झोपली आणि नंतर उठून कपाटाकडे गेली. कपाट उघडले तर त्यांची जुनी शाल हातात आली. मी ती शाल ओढली, लॉकेट मुठीत दाबले आणि जमिनीवर बसली. तुम्ही म्हणायचात ना की मजबूत बना. मी प्रयत्न करते आई. खोलीची शांतता जणू मला न्याहाळत होती. आज मला खूप अस्वस्थ वाटत होते. काही क्षणानंतर मी लॉकेट उघडण्याचा प्रयत्न केला, पण लगेच थांबली. आईचे शेवटचे शब्द कानात घुमले. याला कधीही उघडू नकोस. मी लॉकेटचे चुंबन घेतले आणि म्हटले, ठीक आहे आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे रहस्य तुमच्याकडेच राहील. मी हे कधीच उघडणार नाही. वेळ जात राहिली. रात्र हळूहळू विरघळत गेली, पण लॉकेट माझ्या एकाठीपणाचे सोबती बनले. मी त्याच्याशी बोलून माझ्या दुःखाला वाट करून देत गेली. माझ्या कमकुवतपणाला शब्दात बदलत गेली. कदाचित आई खरोखरच त्या लॉकेटमध्ये कुठेतरी जिवंत होती. हा कदाचित माझा भ्रम असावा, पण याच भ्रमाने मला कोलमडून जाण्यापासून वाचवले होते. हे लॉकेट एक दिवस मला किती मोठ्या संकटात टाकणार आहे याची मला कल्पनाही नव्हती. तरीही जाणाऱ्यासोबत मरता येत नाही या गोष्टीचा साक्षात्कार मला काही दिवसांतच झाला. माझी जबाबदारी कोणीही घेऊ इच्छित नव्हते. काकांनीही स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान माझ्या सासूशी बोलणे झाले होते, ज्यांनी मोठे मन दाखवले आणि लग्नासाठी तयार झाल्या. वेळ पुढे सरकत गेली आणि आज वरात येण्याचा दिवसही आला. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. माझ्या आयुष्यात तीच माझा एकमेव आधार होती. वडिलांच्या निधनानंतर तिनेच वडिलांसारखे माझे पालनपोषण केले होते. तिने मला कधीही वडिलांची कमतरता भासू दिली नव्हती, पण आज मला तिची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. काश, जर माझी आई जिवंत असती तर आज माझे लग्न मोठ्या थाटामाटात झाले असते. पण नशिबात जे असते तेच घडते. आजचा दिवस खूप वेगळा होता. जणू विधी पूर्ण करणे ही एक जबाबदारी होती. खोलीत स्त्रियांचे हसणे, बांगड्यांचा किणकिणाट आणि मेहंदीचा सुगंध दरवळत होता. पण माझ्या मनात एक पोकळी होती जी कशानेही भरून निघणारी नव्हती. आरशासमोर बसलेली मी स्वतःला न्याहाळत होती. लाल लग्नाचा जोडा, सुजलेले डोळे, आनंद कुठेच दिसत नव्हता. आई असती तर म्हणाली असती, अगं जरा दुपट्टा नीट कर, खूप सुंदर दिसतेस माझी लेक. मी अचानक गळ्यातील लॉकेटला स्पर्श केला आणि डोळे मिटले. त्या लॉकेटमुळे मला असे वाटायचे की ती प्रत्येक क्षणी माझ्या जवळ आहे. आमचे लग्न मोठ्या थाटामाटात नाही तर साधेपणाने झाले. त्यानंतर जेव्हा काकांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा क्षणभर मला वडिलांचे प्रेम जाणवले. पण पुढचाच क्षण अगदी सामान्य वाटला. लग्नानंतर लगेचच पाठवणी झाली. मी माझ्या सासरी आले. ते नवीन घर प्रकाशाने उजळले होते. भिंतींवर अजूनही ताज्या रंगाची गंध येत होती. सासूने हसत माझे स्वागत केले. त्या एक प्रेमळ आणि चांगली स्त्री होत्या. त्यांच्या मोठ्या मलामुळेच आज मी या घरात येऊ शकले होते. एरवी मला मुळीच आशा नव्हती की इतक्या लवकर आणि या परिस्थितीत मी सासरी येऊ शकेन. त्यानंतर थोडा वेळ मला माझ्या पतीच्या खोलीत बसवण्यात आले. सासूने हातात दुधाचा ग्लास दिला आणि म्हणाल्या, बेटी, हे पिऊन घे. तू काही खाल्लेसुद्धा नाहीस. किती अशक्त झाली आहेस. स्वतःची काळजी घे. याला तुझेच घर समज. मी ग्लास पकडला पण मन दुसऱ्याच आठवणीत गुंतलेले होते. त्या मला काही गोष्टी सांगत होत्या. मी फक्त शांतपणे मान खाली घालून बसले होते. काही क्षणानंतर त्यांनी दरवाजा उघडला तर मी दचकली. मी संकोचाने आकसून गेली होती. ते हळूहळू आत आले आणि मला बघून म्हणाले, सगळं ठीक आहे ना? मी मान हलवली आणि हळू आवाजात बोलले, हो, फक्त थोडी थकली आहे. ते माझ्या जवळ बसले. माझा हात धरून हळूच म्हणाले, आईची खूप आठवण येते ना? त्यांच्या प्रश्नाने माझ्या संयमाचा बांध फुटला आणि डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मी रडत रडत बोलले, काश, त्या आज इथे असत्या. त्यांनी स्वतः मला निरोप दिला असता. काश, आज मी त्यांना मिठी मारली असती. पण आयुष्यातील काही खास क्षण काशमध्येच राहून जातात. माझे बोलणे ऐकून ते शांत झाले. मग हळूच म्हणाले, त्या जिथे कुठे असतील तिथे सुखी असतील आणि त्यांना खूप शांती मिळेल की तू तुझ्या घरी सुखरूप पोहोचली आहेस. म्हणून तुझे दुःख विसरून आज तुझ्या सौंदर्याला लक्षात ठेव आणि चल, मला हसून दाखव. मी आहे ना तुझ्यासोबत, प्रत्येक क्षणी, प्रत्येक संकटात. सागरचे बोलणे ऐकून माझ्या ओठांवर हसू आले. न इच्छा असूनही मी माझे अश्रू पुसले. ही रात्र माझ्या पतीची होती आणि मी ती अशी वाया घालवू शकत नव्हती. मी हसत त्यांचे बोलणे मान्य केले. पण मन जाणत होते की काही जागा कधीही भरून काढता येत नाहीत. तरीही मी तसे वागले. माझे मन खूप उदास होते.
आजची रात्र मला नवीन नात्याची सुरुवात नको होती, पण पतीला नाही म्हणू शकत नव्हती म्हणून मी होकारार्थी मान हलवली. ते माझ्या जवळ आले आणि दागिने उतरवण्यास मदत करू लागले. पण जसा त्यांनी माझ्या आईच्या लॉकेटवर हात ठेवला, मी कळवळून ओरडले, "याला सोडून द्या, प्लीज." माझ्या स्वरातील तडप बघून त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. मी लगेच नजर खाली वळवली. हळूहळू ते अधिक जवळ येऊ लागले. मला विचित्र अस्वस्थता जाणवत होती, पण मी शांत राहिले. रात्र हळूहळू विरत चालली होती, एका नवीन सकाळच्या दिशेने. या गोष्टीची कल्पना नसताना की आयुष्य आता कोणती वळणे घेणार आहे. पण पतिमान हलवत म्हणाले, "सध्या कोणतेही रिसेप्शन होणार नाही. कोणते लग्न आम्ही थाटामाटात केले आहे की आनंद साजरा करावा? जशी वरात साधेपणाने आली तसेच रिसेप्शनही साधेपणानेच होईल. जास्त कपडे खरेदी करण्याची गरज नाही. माझ्याकडे फालतू पैसे नाहीत. सध्या मी दुबईला जातोय. साधारण 1 महिन्यानंतरच परत येईन. आपण तेव्हाच रिसेप्शन करू." मुलाचे बोलणे ऐकून सासू व्याकुळ होऊन म्हणाल्या, "वेडा झालायस का? तू मला वचन दिले होतेस की दुबईला जाणार नाहीस. मग आता हा विषय पुन्हा का काढतोयस? तुझी इथली नोकरी चांगली चालली आहे, पगारही चांगला आहे, तुझ्या वडिलांचे पेन्शनही येते. मग दुबईला जाऊन पैसे कमावण्याची गरज काय?" आईचे बोलणे ऐकून पती अचानक रागात ओरडले. आता आपल्या आयुष्यात अजून एक व्यक्ती सामील झाली आहे. तिच्या जबाबदाऱ्या आहेत, तिचा बोजा आहे, जो आता मलाच उचलावा लागणार आहे. ही कोणती नोकरी आहे जिच्या भरवशावर मी बसून राहू? तुम्ही किमान बाबांच्या पेन्शनचे पैसे तरी माझ्याकडे द्या. ही थोडीच मला पैसे देणार आहे की मी इथे बसून कमवत राहू? त्यांचे बोलणे ऐकून मी धक्क्यातच होती. सासू कडक आवाजात म्हणाल्या, "अरे हे काय बोलतोयस तू? आपल्या पत्नीबद्दल असे का बोलतोयस? ती तुला पैसे का देईल? एक पुरुष आपले घर चालवतो. हा सर्व खर्च आणि जबाबदारी त्याची असते. तू काय मूर्खासारखा बोलतोयस?" तेव्हा पती म्हणाले, "मला कोणताही वाद घालायचा नाहीये आई, त्यामुळे माझे तोंड उघडायला लावू नका. आणि तसेही हिच्या डोक्यात फक्त हिच्या मेलेल्या आईचेच विचार असतात. हिला पतीची काही किंमत आहे का? जर किंमत असती तर हिने माझा शब्द कधीच टाळला नसता." त्यांचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. सासूंच्या चेहऱ्यावरचे भावही माझ्यासारखेच होते. त्या लगेच म्हणाल्या, "अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्या सुनेने तुझी नाकारली आहे, ज्यामुळे तू असा बोलतोयस?" सासू अजून बोलतच होत्या, पण पती शांतपणे आईकडे पाहत राहिले आणि जागेवरून उठत म्हणाले, "माझे जेवढे मित्र आहेत त्या सर्वांच्या पत्नी नोकरी करतात, पतीला मदत करतात. पण मीच नशीब शून्य आहे की माझ्या आयुष्यात अशी स्त्री आली आहे जिच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवता येत नाही. असो, मी जातोय कागदपत्रांच्या कामासाठी. उद्या माझी दुबईची फ्लाईट आहे. तुम्हाला सांगणे माझे काम होते. आता तुम्ही बघा काय करायचे ते. कारण तुम्हीच हिची माझ्यासाठी निवड केली होती. ही माझी पसंती नव्हती." पती असे बोलून खोलीबाहेर निघून गेले आणि मी मागे एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखी उभी राहिले. असे वाटत होते जणू कोणीतरी माझे हृदय काढून मुठीत चिरडले असावे. लग्नाआधी जर मला त्यांचा हा स्वभाव माहीत असता तर मी कधीच अशा माणसाशी लग्न केले नसते. लहानपणापासून माझी इच्छा होती की जो कोणी माझ्या आयुष्यात येईल तो माझ्यावर खूप प्रेम करेल. आणि आई गेल्यापासून तर मला कोणीतरी समजून घेणारे हवे होते. पण पतीचे वागणे आणि त्यांचा हा अंदाज पाहून मला कळून चुकले होते की आईने घाईघाईत खूप मोठी चूक केली आहे. तिने माझ्यासाठी योग्य जोडीदार निवडला नव्हता. काही क्षणानंतर सासूने माझा हात धरला आणि म्हणाल्या, "कदाचित त्याला काहीतरी वाईट वाटले आहे. जर तुमच्यात काही झाले असेल बेटा तर तू नमते घे आणि माफी मागून घे. पतींना अशा स्त्रिया आवडतात ज्या त्यांचे म्हणणे ऐकतात. लग्नाच्या पहिल्याच दिवशी असे वातावरण होणे चांगले नसते. ज्या गोष्टीमुळे तुझा पती अस्वस्थ होत आहे त्या गोष्टीपासून दूर राहा. मी जाणते, तुझ्यासाठी तुझी आईच सर्व काही आहे. एका मुलीसाठी तिची आईच तिचे सर्वस्व असते. पण जर तुझ्या पतीला त्या गोष्टीचे वाईट वाटत असेल तर सध्या शांत राहा, कारण तुझे आयुष्य आता त्या माणसाशी जोडलेले आहे. तो जसे म्हणेल तसेच करणे हिताचे आहे." सासूचे बोलणे ऐकून मी गप्प बसली, पण मन खूप उदास झाले होते. लग्नानंतर माणूस खरोखरच किती हतबल होतो याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. संपूर्ण दिवस नित्यक्रमाप्रमाणेच गेला. दुपारचे आणि रात्रीचे जेवणही मीच बनवले होते. बोलता बोलता माझ्या सासूने माझी माफीही मागितली, पण मी त्यांना नकार दिला आणि म्हटले, "तुम्ही असे बोलू नका. तुम्ही माझ्या आईसारख्या आहात आणि आईची काळजी घेणे हे मुलीचे कर्तव्य असते. तुमच्या जागी जर माझी आई आजारी असती तर काय मी तिच्याकडून काम करून घेतले असते?" माझे बोलणे ऐकून त्या खूप भावूक झाल्या. तो पूर्ण दिवस मी एकटीनेच घालवला. माझे पती घरी आले नव्हते. मी खोलीत बसून फक्त माझ्या लॉकेटला बघत होती. एका क्षणासाठी मला वाटलं की हे उघडून बघावं का, पण आईचे शब्द लगेच माझ्या डोक्यात घुमले, "याला कधीही उघडू नकोस." कधीकधी माझ्या मनातही अनेक प्रश्न निर्माण व्हायचे की अखेर या लॉकेटमध्ये असे काय आहे ज्यामुळे माझ्या आईने मला हे उघडण्यास मनाई केली होती. मी हे सर्व विचार करत असतानाच खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे पती आत आले. त्यांना पाहताच मी लगेच लॉकेट माझ्या उशीखाली लपवले.
त्यांनी मला पाहिले आणि अत्यंत कठोर आवाजात म्हणाले, "ते लपवण्याची काही गरज नाही. काढून घे आणि ते घालूनही घे. तू एक हट्टी मुलगी आहेस. तुझ्या मते तुझ्या आयुष्यात पतीची कोणतीही किंमत नाही. मी काहीही सांगितले तरी ते तुझ्यासाठी व्यर्थच आहे." त्यांचे बोलणे ऐकून मला खूप विचित्र वाटले. आता मी गप्प राहू शकले नाही. मी त्यांच्याकडे पाहून लगेच बोलली, "तुम्हाला नेमका त्रास काय आहे? माझ्या आईने मला हे दिले आहे. कोणत्या अनोळखी मुलाने दिलेले नाही की तुम्ही असे बोलत आहात. माझी आई वारली आहे आणि ही त्यांची शेवटची निशाणी आहे. मला या लॉकेटबद्दल खूप ओढ आहे. हे घातल्यावर असे वाटते जणू माझी आईच माझ्यासोबत आहे. जर तुम्हाला हे वाईट वाटत असेल तर मी घालत नाहीये, पण तुम्ही याला हातात घेण्यावरूनही चिडत आहात. हा कुठला न्याय झाला? आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी नोकरी करावी तर मला त्यात काही अडचण नाही. तुम्हाला साथ देणे हे माझे कर्तव्य आहे आणि मला ते करायला आवडेल. तसेही माझी आई नेहमी म्हणायची की पती-पत्नी गाडीचे 2 चाकांसारखे असतात. त्यांनी नेहमी सोबत राहिले पाहिजे. जोपर्यंत पत्नी आपल्या पतीला साथ देत नाही तोपर्यंत पती कधीच प्रगती करू शकत नाही. मी अजून काही बोलण्याआधीच माझे पती ओरडले, "तुझ्या लायकीत राहा, समजलं? आता तू माझ्यासमोर तोंड उघडायला लागलीयस, पण यानंतर जर तू माझ्यासमोर जीभ उचलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझी खूप वाईट अवस्था करीन. तुझी कोणतीही लायकी नाही की तू मला साथ देशील आणि मी पुढे जाईन. देवाने मला खूप कसब दिली आहे. तुझ्यासारख्या लोकांना मी रोज कामावरून काढून टाकतो. तुझी लायकी माझ्यासमोर फक्त झुकून राहण्याची आहे. जर तुला आयुष्यात शांतता हवी असेल तर तेच कर जे मी सांगतो. सर्वात आधी हे लॉकेट तुझ्या आयुष्यातून दूर कर, नाहीतर तू माझे असे रूप पाहशील ज्याचा तू कधी विचारही केला नसेल." मी थक्क होऊन त्यांचा चेहरा पाहत होती. हा तोच माणूस होता जो लग्नाआधी इतका मवाळपणे वागायचा की आई त्यांची दृष्ट काढताना थकायची नाही. काल रात्री जेव्हा आम्ही दोघे जवळ आलो होतो, त्यांनी प्रेमळ गप्पा मारल्या होत्या, तेव्हा ते एक वेगळेच माणूस होते. पण आता त्यांना पाहून असे वाटत होते की त्यांच्यापेक्षा जास्त क्रूर आणि वाचाळ कोणीही नाही. मी स्वतःला सावरले, आपल्या जागेवरून उठली आणि त्यांच्या जवळ जाऊन बोलली, "ऐका, तुमचा अपमान करण्याचा किंवा तुमचे मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी वचन देते की आता मी या लॉकेटला हातही लावणार नाही. प्लीज माझ्याशी असे वागू नका. या जगात तुमच्याशिवाय माझे कोणीही नाही. तुम्हीच माझे सर्वस्व आहात." मी खूप उदास होऊन बोलले होते. थोडा वेळ ते माझ्या डोळ्यात पाहत राहिले आणि नंतर कठोर आवाजात म्हणाले, "हे आता लक्षात ठेव, कारण मी माझी गोष्ट वारंवार सांगणे आवश्यक समजत नाही. माझ्यासमोर लॉकेट येता कामा नये. तू या लॉकेटला हातही लावणार नाहीस. ते कपाटात बंद करून ठेव. मी जे सांगेन तेच तुला करावे लागेल. नोकरी तुला कोणत्याही परिस्थितीत करावीच लागेल. मला घर सांभाळणारी नाही तर नोकरी करणारी पत्नी हवी आहे. समजलं?" मी होकार दिला. ते पुढे म्हणाले, "उद्या माझी दुबईची फ्लाईट आहे. माझ्या पाठीमागे तू माझ्या आईची खूप काळजी घे. सध्या एवढं लक्षात ठेव की जेव्हा मी दुबईहून परत येईन तेव्हा तुझ्यासाठी चांगली नोकरी शोधेन आणि मग तुला तुझ्या मेहनतीने पैसे कमवावे लागतील. घराच्या खर्चात तुला तुझा हिस्सा द्यावा लागेल. समजलं?" मी काहीही न बोलता मान हलवली. काही क्षण ते शांतपणे मला पाहत राहिले आणि नंतर मऊ स्वरात म्हणाले, "रिया, मला तुझ्याकडून शांतता हवी आहे. आता सर्व काही विसरून फक्त माझी आठवण ठेव." ते हळूहळू माझ्या जवळ आले. मी काहीही न बोलता शांत राहिले. या गोष्टीपासून अनभिज्ञ की हे 2 दिवस माझ्यासाठी किती मोठ्या संकटाचे ठरणार आहेत. वेळ हळूहळू पुढे सरकत गेली. दुसऱ्या दिवशीचा सूर्य पूर्ण तेजाने उगवला. माझे पती जागे होण्यापूर्वीच मी उठली होती. त्यांनी माझ्याकडून बॅग पॅक करून घेतली आणि आपल्या आईचा निरोप घेऊन मित्रासोबत विमानतळाकडे रवाना झाले. त्यांना निरोप देताना माझे मन खूप उदास होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते दुबईला जात होते. एका स्त्रीसाठी तिचा पतीच सर्वात मोठा आधार असतो आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीचे जाणे स्त्रीला मोठ्या परीक्षेत टाकते. त्यांना निरोप देऊन मी पुन्हा खोलीत आली आणि झोपली. पण मन इतके अस्वस्थ होते की एका क्षणाचीही शांतता मिळत नव्हती. मी काहीतरी विचार करून साईड टेबलाच्या ड्रॉवरमधून आईने दिलेले लॉकेट काढले आणि ते लक्षपूर्वक पाहू लागली. आज माझ्या आईला जाऊन साधारण 3 महिने झाले होते, पण या काळात मी लॉकेट उघडले नव्हते. अनेकदा मनात इच्छा व्हायची की एकदा उघडून बघावे, त्यात काहीतरी नक्की आहे असे मला बाहेरून जाणवत होते, पण मी ते उघडले नाही. आईने सांगितल्याप्रमाणे मला असे कोणतेही पाऊल उचलायचे नव्हते ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला त्रास होईल. आता मी ते लॉकेट पुन्हा गळ्यात घातले. ते घालताच मला असे वाटले जणू माझे जग मला परत मिळाले आहे. माझी आई माझ्या आसपास कुठेतरी बसली आहे. मी त्या लॉकेटला ओठांनी स्पर्श केला आणि डोळ्यांना लावले. संपूर्ण दिवस नित्यक्रमाप्रमाणे गेला. जास्त वेळ मी खोलीतच घालवला, कारण सासूची भाची आली होती, जी त्यांची काळजी घेत होती.
त्यामुळे मला त्यांच्या खोलीत जास्त जाण्याची गरज भासली नाही. रात्रीच्या वेळी मी स्वयंपाकघरात उभी होती आणि स्वतःसाठी जेवण काढत होती. तेव्हा अचानक पाठीमागे कोणाची तरी चाहूल लागली. मी मागे वळून पाहिले तर सासूची भाची उभी होती. काही क्षण ती माझ्याकडे पाहत राहिली आणि अचानक म्हणाली, "तुम्ही कधी तुमच्या घरी जाणार आहात?" तिचा बोलण्याचा अंदाज खूप उद्धट होता. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हटले, "मी घर सोडून कुठे जाणार? माझे पतीचे घर हेच माझे घर आहे." माझे बोलणे ऐकून ती थोडी हसली. जणू ती माझी थट्टा करत होती. काही क्षणांनंतर ती म्हणाली, "जर पतीचे घर असेल तर पती कुठे आहे? मी ऐकले आहे की पती पत्नीच्या मागे वेडा होतो, पण तुमचा पती तर लग्नाच्या 2 दिवसानंतरच तुम्हाला सोडून गेला. किती विचित्र गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या पतीला इतक्या लवकर स्वतःपासून दूर केले?" सागर खूप कडक स्वभावाचा माणूस आहे. त्याचे मन जिंकणे सोपे नाही. तुम्ही नक्कीच अशी काहीतरी हरकत केली आहे ज्यामुळे त्याने तुम्हाला स्वतःपासून दूर केले आहे. तिचे बोलणे मला विचार करायला भाग पाडत होते. थोडा वेळ मी शांत राहिले आणि नंतर तिच्याकडे पाहून बोलली, "एक गोष्ट सांग, वाईट मानून घेऊ नको, पण मला जाणून घ्यायचे आहे." तिने मान हलवली तेव्हा मी विचारले, "काय तू सागरला पसंत करतेस?" मी पुढे काही बोलण्याआधीच ती रागात ओरडली, "तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर असा आरोप करण्याची? जर मी त्यांच्या सेवेसाठी इथे आले आहे तर तू माझ्यावर आरोप लावणार? तुझी एवढी हिंमत? आत्ताच जाऊन तुझ्या सासूकडे तक्रार करते. तू स्वतःला समजतेस काय? सागरला सुद्धा सांगेन की तू माझ्यावर इतका घाणेरडा आरोप कसा काय केलास?" मी पूर्णपणे थक्क झाली होती. ती ज्या प्रकारे वागत होती त्याने मी हैराण होते. मी तिला काही बोलण्याआधीच ती पाय आपटत निघून गेली. आता मला भीती वाटू लागली की सासू माझी शाळा घेतील. थोडा वेळ मी किचनमध्येच उभी राहिली. डोके चालत नव्हते की सासूच्या खोलीत जाऊन स्पष्टीकरण देऊ की आपल्या खोलीत जाऊ. पण मग मी ठरवले की सध्या शांत राहून खोलीत जावे. लग्नाचा दुसराच दिवस आहे. कोणताही तमाशा करण्याची गरज नाही. मी गप्तपणे जेवणाची ट्रे घेऊन खोलीत आली, पण एक घासही घशाखाली उतरत नव्हता. माझ्याकडे मोबाईलही नव्हता की मी माझ्या पतीला फोन करून ही सर्व परिस्थिती सांगू शकेन. तेच माझे पती होते. मी त्यांच्याकडेच मन मोकळे करू शकत होते. पण माझ्याकडे ना नंबर होता ना फोन. रात्र हळूहळू सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागी झाली तेव्हा सासू खोलीत आल्या. त्यांना पाहून मी लगेच उभी राहिली. त्यांना चालताना पाहून आनंद तर झाला, पण टेन्शनही होते. नक्कीच त्या रात्री भाचीसोबत झालेल्या वादाबद्दल बोलण्यासाठी आल्या होत्या. मी मान खाली घालून उभी राहिली. त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "तू माझ्या भाचीसोबत काल विनाकारण का वाद घातलास? किती चुकीची गोष्ट आहे. ती पाहुणी आहे आणि माझी काळजी घ्यायला आली आहे. तुला तिच्यावर आरोप करण्याची काय गरज होती?" त्यांचे बोलणे ऐकून मी म्हणाले, "मम्मी, ते माझ्या तोंडातून सहज निघून गेले. तिला दुःख देण्याचा माझा हेतू नव्हता. ती खूप विचित्रपणे वागत होती, म्हणून मला वाटले की कदाचित ती सागरला पसंत करते. जर तिने तसे सांगितले असते तर मी तिच्याशी गैरवर्तन केले नसते. उलट तिला समजवले असते. ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे." माझी सासू म्हणाली, "प्रत्येक नातं वेगळं असतं. मी तुझ्या भावना समजते, पण बेटा, असे कोणाच्या तोंडावर बोलू नये." मी मान खाली घातली. त्या पुढे म्हणाल्या, "ती काल रात्रीच घरी जात होती, पण मी तिला थांबवले आहे, जेणेकरून सकाळी तू तुझी माफी मागू शकशील आणि मग ती निघून जाईल. माझ्या सुनेबद्दल कोणी वाईट बोलावे असे मला वाटत नाही." मी म्हटले, "मम्मी, तुम्ही सांगाल तसेच होईल." मी बोलणे संपवतच होते तोच त्या अचानक माझ्या जवळ आल्या. मी घाबरून 2 पावले मागे सरकली, पण त्या अधिक जवळ आल्या आणि माझे लॉकेट पकडून म्हणाल्या, "हे लॉकेट तुला कुठून मिळाले?" मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. त्या प्रश्न विचारल्यासारख्या म्हणाल्या, "खरं सांग, हे लॉकेट तुला कुठून मिळाले? खोटे बोलण्याची गरज नाही. काय सागरने तुला हे दिले आहे?" मी नकार दिला आणि म्हटले, "मरताना माझ्या आईने माझ्या गळ्यात हे घातले होते आणि सांगितले होते की हे जपून ठेव आणि कधीही उघडू नकोस." माझे बोलणे ऐकून त्या म्हणाल्या, "तुझ्या आईचे नाव सपना होते ना?" मी हो म्हटले तर त्या एकदम जमिनीवर डोके धरून बसल्या. मी घाबरून त्यांच्या जवळ बसली. त्या म्हणाल्या, "मला तुझ्या आईला पाहताच जाणीव झाली होती की मी या स्त्रीला आधी भेटले आहे, म्हणूनच सागर तुझ्याशी असे वागत होता. मला हे सांग, त्याने तुझ्या गळ्यात हे लॉकेट पाहिले आहे का?" मी हो म्हटले तेव्हा त्या अधिक अस्वस्थ होऊन म्हणाल्या, "मला आधी का समजले नाही की लग्नाआधी तो तुझ्याबद्दल एवढ्या गोष्टी का करत होता? पण आता त्याचा हा अंदाज पाहून मी हैराण होते. आता सर्व काही समजते की तो असे का करत होता." त्यांचे बोलणे माझ्या डोक्यात शिरत नव्हते. मी म्हटले, "प्लीज मला सांगा, या सर्वाचा अर्थ काय आहे?" त्या म्हणाल्या, "तुझे लॉकेट काढ आणि ते उघड. तुझ्या आईने तुला सांगितले होते की ते कधीही उघडू नकोस, कारण त्यामध्ये तुझ्या आयुष्याशी जोडलेले एक रहस्य आहे. उघड ते."
तेव्हा मी धडधडत्या हृदयाने लॉकेट उतरवले आणि आईच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून लॉकेट उघडले. लॉकेटच्या आत एक छोटी चिठ्ठी होती. मी ती बाहेर काढली. ती उघडताच त्यात आईचे अक्षर स्पष्ट दिसत होते. मी ते वाचायला सुरुवात केली. माझ्या लाडक्या मुली, मी जाणते की जेव्हा तू हे पत्र उघडशील तेव्हा नक्कीच तुला तुझ्या आयुष्याचा एक भाग दिसेल. माझ्या सांगण्यानुसार तुला हे उघडायला नको होते. मी मेलेली असेन तेव्हाच तुला हे लॉकेट मिळेल. आज मी तुला एक सत्य सांगू इच्छिते. मी थरथरत्या हातांनी ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते, तू माझी सख्खी मुलगी नाहीस. तू एक अनौरस म्हणजेच नाजाईज संतान आहेस, जिला मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलले होते. हे लॉकेट तुला एका अनोळखी स्त्रीने भेट म्हणून दिले होते. ती स्त्रीसुद्धा तुझे सत्य जाणते. या जगात जर कोणाला माहीत असेल की तू माझी मुलगी नाहीस तर ती फक्त मी आणि ती स्त्री आहे. बेटा, मला माफ कर. मी जिवंत असताना तुला हे सत्य सांगू शकले नाही, कारण मी तुझ्या रागाला घाबरत होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि आशा करते की तुझे आयुष्य सुखाचे असेल. मी आता या जगात नाही, पण इतकेच सांगेन की स्वतःची काळजी घे. तू खूप चांगली आहेस. तू कधीच काही चुकीचे केले नाहीस. तू अनौरस आहेस की कायदेशीर यात तुझा कोणताही दोष नाही. तू एक माणूस आहेस, एवढी ओळख पुरेशी आहे. जन्म देणाऱ्या आईचा दर्जा मोठा असतोच, पण पालन करणाऱ्या आईचा दर्जा सर्वात उंच असतो. माझी लाडकी गुडिया. मी सुन्न होऊन समोर उभ्या असलेल्या स्त्रीकडे पाहिले, म्हणजेच माझ्या सासूकडे. हे लॉकेट दुसरे कोणी नाही तर त्यांनीच दिले होते. मी काही बोलण्याआधीच त्या म्हणाल्या, तुझा पती जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा माझ्याकडे 2 लॉकेट्स होती. एक तुझ्या पतीचे आणि एक माझे. मी माझे लॉकेट तुला दिले होते, जेणेकरून तुझी आई ते विकून तुझे पालनपोषण करू शकेल. हे सोन्याचे लॉकेट आहे, पण तिने ते विकले नाही. कदाचित तिला ते तुला लग्नाची भेट म्हणून द्यायचे होते. तुझ्या पतीचे वागणे तुझ्याशी इतके वाईट होते कारण तू एक अनौरस संतान आहेस, आणि हीच गोष्ट त्याला अस्वस्थ करत होती. त्यांचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे कोलमडून गेली आणि खूप रडले. पण त्यांनी मला मिठी मारली आणि धीर दिला. तू काळजी नको करू, मी तुझ्या सोबत आहे. जे व्हायचे होते ते झाले. आता आपल्याला नवीन आयुष्याकडे वाटचाल करायची आहे. मी तुझ्या पतीशी बोलेन आणि त्याला समजावेन की यात तुझा कोणताही दोष नाही. माझी सासू खोलीतून बाहेर गेल्या. त्यांनी पतीशी काय संवाद साधला हे मला माहीत नाही, पण 2 दिवसांनंतर ते परत आले. त्यांनी माझी माफी मागितली आणि मला मिठी मारून आधार दिला. आता मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे, पण या सत्याने मला आतून तोडून टाकले आहे. मी पतीसमोर आता माझ्या आईचा उल्लेख करणे सोडून दिले आहे. ते लॉकेट मी कपाटाच्या शेवटच्या कप्प्यात लपवून ठेवले आहे. जेव्हा मी खोलीत एकटी असते तेव्हा त्या लॉकेटशी बोलून माझे मन हलके करते. मला सर्व ऐकणाऱ्यांना इतकेच सांगायचे आहे की मूल अनौरस असो वा कायदेशीर, यात त्या निष्पाप जीवाचा कोणताही दोष नसतो. त्यामुळे समाजाने त्या मुलाला त्रास देणे किंवा त्याच्यावर आरोप करणे थांबवले पाहिजे. त्या राजच्या उलगड्यानंतर जणू घर बदलून गेले होते. सर्व काही तसेच होते, पण माझ्या आत काहीतरी तुटले होते. मी पतीसोबत पलंगावर झोपायचे, पण आमच्यात एक अदृश्य भिंत असल्यासारखे वाटायचे. ते पाठ फिरवून झोपायचे. मी डोळे मिटण्याचा प्रयत्न करायचे, पण झोप यायची नाही. वारंवार आईचा चेहरा आठवायचा आणि मग तो शब्द, नाजाईज. मनात प्रश्न यायचा की काय मी खरोखर कोणाचीच आपली नाही? पतीने माफी मागितली होती, पण सत्याचे ओझे छातीवर दगडासारखे बसले होते. त्या रात्री माझे पतीसुद्धा अस्वस्थ होते. ते गच्चीवर गेले. त्यांना त्यांच्या आईचे शब्द आठवले की यात तिचा कोणताही दोष नाही. त्यांना जाणीव झाली की चूक रियाची नाही तर त्यांच्या स्वतःच्या संकुचित विचारसरणीची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात थोडी हालचाल होती. सासूने येऊन सांगितले की नायरा आली आहे. नायरा ही सागरच्या काकांची मुलगी होती. ती खोलीत आली. तिने मला पाहिले, पण कोणताही प्रश्न विचारला नाही. फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या त्या स्पर्शात मला आपलेपणा जाणवला आणि मी तिच्यासमोर रडून दिले. नायराने मला शांत केले नाही, उलट रडू दिले. ती म्हणाली, काही दुःख बोलून हलके करणे गरजेचे असते. मग नायरा सागरकडे गेली आणि म्हणाली की तू तिला पूर्णपणे तोडून टाकले आहेस. सागरने मान खाली घालून म्हटले, माझ्याकडून ते सांभाळले गेले नाही. नायराने समजावले की कमकुवतपणा तिचा नाही तर आपल्या विचारसरणीचा आहे. त्या दिवसानंतर हळूहळू सर्व काही बदलू लागले. नायरा माझ्यासोबत बसायची, गप्पा मारायची. ती म्हणायची की तुझे सत्य ही तुझीही ओळख नाही. सागरसुद्धा आता बदलले होते. ते माझ्या अस्तित्वाची दखल घेऊ लागले. कधीकधी स्वतः चहा बनवून आणायचे. एका संध्याकाळी त्यांनी बाहेर फिरायला जाण्यास सांगितले. रस्त्यात शांतता होती, पण ती शांतता आता टोचत नव्हती. सासूने सुद्धा मला धीर दिला की लोक तर बोलणारच, पण तुला खंबीर राहायचे आहे. मी लॉकेट बाहेर काढले आणि आईला उद्देशून म्हटले की जर तुम्ही मला सत्यापासून वाचवले होते तर कदाचित यासाठी की मी आधी मजबूत बनावे.
एके दिवशी एका नातेवाईकाने माझ्या माहेरबद्दल टोमणा मारला तेव्हा मी नजर खाली न झुकवता त्यांना सडेतोड उत्तर दिले. सागरने हे पाहिले आणि मला साथ देण्याची खात्री दिली. मी म्हटले, मला फक्त एवढेच हवे आहे की तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहावे. ही कथा शिकवते की माणसाची ओळख त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या कर्मावरून ठरते. समाजाने बनवलेले अनौरस किंवा कायदेशीर हे शिक्के निसर्गाने बनवलेले नाहीत. कोणतेही मूल हे ठरवू शकत नाही की त्याचा जन्म कुठे व्हावा. कोणालाही त्याच्या भूतकाळावरून पारखणे हा अन्याय आहे. आई ती नाही जी फक्त जन्म देते, तर आई ती आहे जी निस्वार्थ भावनेने पालनपोषण करते. या कथेत लॉकेट हे केवळ एक दागिना नाही तर सत्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण सत्याचा स्वीकार करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकतो. एका तुटलेल्या माणसाला पुन्हा जगायला शिकवण्यासाठी कोणाची तरी बिनशर्त साथच पुरेशी असते. मूल अनौरस असो वा कायदेशीर, मूल कधीच चुकीचे नसते. चुकीची असते ती समाजाची विचारसरणी. प्रत्येक कथेमागे एक खास संदेश असतो. जर तुम्हाला अशाच जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या कथा ऐकायच्या असतील तर आमच्याशी जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या कथेबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.